गेल्या काही महिन्यांपासून अनेक मराठी शाळा बंद होण्याच्या उंबरठ्यावर आहेत। यात विशेषतः महानगरपालिकेच्या मराठी शाळा वाचवण्याची मागणी वेळोवेळी होतीये, त्यावर आंदोलनही झाली आहेत। नुकत्याच नवी मुंबई पालिकेने धक्कादायक निर्णय घेतलाय। मराठी शाळा बंद करून इंग्रजी माध्यमात करण्याचा हा निर्णय आता सत्ताधारी भाजपच्या अंगलट येण्याची शक्यता आहे। पाहूयात या संदर्भातील हा विशेष रिपोर्ट। नवी मुंबईत मराठी शाळांना कायमचं कुलूप लागणार। माय मराठीच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न। सरसकट शाळा इंग्रजी माध्यमाच्या करण्याला मनसेचा विरोध। जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी इंग्रजी माध्यमाचं शिक्षण आवश्यक असल्याचं सांगितलं जातं। हाच आधार घेत नवी मुंबई महापालिकेनं मराठी शाळांचा माध्यमच बदलण्याचा धक्कादायक ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आणलाय। येत्या शैक्षणिक वर्षापासून केजी पासून इंग्रजीतून शिक्षण दिलं जाणार आहे, मात्र मराठी विषय सक्तीचा असेल। त्याचबरोबर हिंदी आणि उर्दू विषय देखील शिकवणं सुरूच राहणार आहे, असा हा ठराव आहे। मात्र या निर्णयाला विरोधकांनी, मनसेनी आणि स्थानिक नागरिकांनी कडाडून विरोध केलाय। मराठी शाळांना कायमचं कुलूप लावून खासगी संस्थांच्या घशात घालण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। यातून करोडो रुपये मिळवण्याचाही प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। नवी मुंबई महापालिकेच्या एकूण 90 ते 95 शाळा आहेत, त्यात सीबीएसईच्या 3 शाळा सध्या सुरू आहेत। या सर्व शाळांमध्ये 45,000 विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहेत। हे सर्व विद्यार्थी सर्वसामान्य आणि गोरगरीब घरातील। नवी मुंबईत हजारो विद्यार्थी या मराठी भाषेत शिकतात, मात्र मराठी माध्यमातील सर्व शाळा मराठी बंद करून इंग्रजीमध्ये करण्याचा घाट सत्ताधाऱ्यांकडून का घातला जातोय, असा सवाल उपस्थित केला जातो। सरसकट सर्व मराठी माध्यमाच्या शाळा बंद करून इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करणं, याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आमचा विरोध आहे। घाईघाईत घेतलेला हा निर्णय आहे आणि याच्या मागे मोठं अर्थकारण आहे। थोड्या काही वर्षांनी या महानगरपालिकेच्या शाळा खाजगी संस्थांना द्यायच्या, ज्या पद्धतीने सीबीएसईच्या शाळा सुरू केल्या आणि खाजगी संस्थांना करोडो रुपये त्या संदर्भात दिले जातात, याच्या मागे सरळ सरळ आर्थिक कारण आहे। सभागृह नेते सागर नाईक यांनी मांडलेल्या या ठरावावर आता मनसे आक्रमक झाली असून कडाडून विरोध करण्यात येतो। महापालिका स्थापन झाल्यानंतर जनतेचा कौल आम्हाला भेटल्यानंतर आम्ही आता शिक्षण रूपांतरण धोरण या वर्षीपासून, या शैक्षणिक वर्षापासून सर्व जे केजीचं ऍडमिशन आहे ते इंग्लिश मीडियम मध्ये करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि या माध्यमातून गोरगरिबांचे, फक्त श्रीमंतांनाच फक्त इंग्लिश मीडियम ही फक्त श्रीमंतांचीच मक्तेदारी न राहता गोरगरिबांचा देखील त्याच्यावर हक्क आहे, अधिकार आहे। या दृष्टीने आपण या इंग्लिश मीडियम करण्याचा निर्णय। नवी मुंबई पालिकेत सत्ताधाऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयावर आता विरोधकांनी ताशेरे ओढले असून स्थानिक जनतेनं देखील विरोध केला। तर या ठरावाच्या विरोधात मनसे न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे। नवी मुंबईकर जनता मराठी शाळांना प्राधान्य देत असून इंग्रजी शाळेचा घाट का, या निर्णयामागे आर्थिक कारण आहे का, असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत। या निर्णयामध्ये बदल केला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा ही मनसेने दिलेला आहे। त्यामुळे येणाऱ्या महासभेमध्ये यावर काय चर्चा होते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील सह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।